ज्याच्याकडे 800 एकर जमीन आहे त्याच्या पुढं साहेब आले या. ज्याने गोरगरीबच खाल्लं आणि त्यालाच म्हणायचं भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. आणि ज्याला याच्यातलं काहीच कळत नसेल त्यांनी दणकून झेंडे उचलायचे. येऊन येऊन येणार कोण. याच्या करता नको नको म्हणा गुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया. मनाला उपदेश केला माझ्या तुकोबरायण. मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं कळलं का. त्यानं माझ्या ताटात जेवण करावं कळलं का. आमच्या घरामध्ये दैदिप्यमान पोरग किंवा पोरगी जन्माला यावे, बुद्धीनं स्मार्ट असावे. आणि ज्या घरामध्ये बुद्धीनं स्मार्ट लेकर आहेत वाणी दादा बाबाजी भाऊ, त्या घरामध्ये लात मारीन तिथं पाणी काढतात. ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाले, ज्या घराला तुकोबरायची आऊली कळाले, ज्या घराला ज्ञानोबाची रुक्मिणी कळाले, ज्या घराला छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ कळाले, ज्या घराला दैदिप्यमान महिला कळाल्या ते घर आज मोठे आहेत. आणि ज्या घरात ज्या पुरुषाला शहाजी राजे कळाले, ज्या पुरुषाला बाबा कळाले थोरल्या गडावरचे, ज्या पुरुषाला ओरिजिनल संत कळाले, त्या घरातला माणूस सुद्धा ब्रिलियंट आहे बरं का. ज्या घराला हिरो कळाले, ज्या घराला नुसती हिरोईन कळाल्या, ज्या घरामध्ये नुसते मॉडेल कळाले, ज्या घरामध्ये नुसते नको त्या कटिंगी कळाल्या, नको ते कपडे कळाले आणि नको ते लफडे कळाले, त्या घरामध्ये माय बापांनो समृद्ध विचार नाहीये. जे घर विचाराने समृद्ध आहेत त्या बापाच्या डीएनए मधनं जन्माला येणारा अधिकारी असतो कळलं का. त्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबामधनं ऑरियर जन्माला येतो. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये राजा जन्माला आला समजायचं ती आई सुद्धा दैदिप्यमान आहे. आणि ज्या घरामध्ये लेकर जन्माला आले नको ते कृत्य केले, अख्ख्या गावात राडा पोरग येड येते. म्हणून घरामध्ये मन किती प्रगल्भ आहेत. नको नको म्हणा गुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया. साहेब मनाला उपदेश केला माझ्या तुकोबरायानं. बहुत चपळ चंचळ जाता येता नलगे वेळ. मन आहे आणि मन तुमचं आमचं जर प्रगल्भ असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्या बुद्धीत असते. ताकद दंडात असावी का डोक्यात असावी. स्वामीजी बोला की पोरग ढंढळ चिकंडळ असावं का. घरामध्ये ए आई तुमचं लेकरू असेल ते स्लिम असावं. त्याला बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव भजे पाव हे खाऊ घालायचं. म्हणजे शरीराला पोषक म्हणजे शरीर पोचलं पाहिजे का त्याचा माइंड शार्प झाला पाहिजे. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या मुक्ताबाईला, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला, माझ्या सोपान काकाला, रुक्मिणी मातेने विठ्ठल पंताने असं काय खाऊ घातलं की एवढं मोठं ज्ञान प्रगल्भ आहे, एवढी मोठी विचार प्रणाली आहे. मोठा पुढारी जरी व्हायचं असलं तर सेन्स फार लागतो महाराज. अंदाज तर्क काही काही असे तर्कवान आहेत भाऊ का 2 वर्षांनी पार्टी पडणार आहे अगोदरच 2 वर्ष बदलून मोकळे. हा सेन्स आहे. मग आमच्या घरामध्ये तेवढा तर्क आहे का. आमच्या घरामध्ये तेवढी तल्लक बुद्धी आहे का. आमच्या घरामध्ये तेवढे स्मार्ट लेकर आहे का. आमच्या घरामध्ये स्मार्ट लेकर आहेत फक्त स्किन न स्मार्ट आहे. कातडं चमकतं बापाची नाजेची प्रॉपर्टी म्हणून डू 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 ली 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 ली. बापाच्या आणि आजाच्या प्रॉपर्टीवर येडं उड्या मारत.
आपण काय करतोय, आपण काय करणार आहोत, आपण काय नुसतं कातड्याचं टेटस ठेवून इकडं वडापाव खाल्ला इकडे चहा प्याले, अरे कोणी पाजला? वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ कल्चर, वे ऑफ लाईफ. तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुम्ही किती स्टँडर्ड आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. हे आई, तुझ्या घरामध्ये तुझी मुलगी, तिला फसवणार तर नाही ना कोणी? फसवणार तर नाही ना? आणि जर फसल्या गेली असेल तर तिथं बापही कमी बुद्धीचा आणि आई सुद्धा कमी बुद्धीची. आपल्या पुरीला कोणी फसाव, 300 रुपयाच्या बॅलन्स वारी, आणि ती बी म्हणती तेरे बिंजे नाही लाग मेरा राजा. 1,40,000चा ऍपल घेऊन दिला पुरीला, आणि पोरगी पळून गेली त्याच्या बरोबर, बापावर केस केली. 1,40,000 आपले लेकरू फसल्या जातात. मग कातड्यानं स्मार्ट आहे का बुद्धीनं स्मार्ट आहे? बोला पटकन. आणि ती पळून गेली त्याच्या बरोबर, मग माहीत झालं इसक्याचा आदुगर भी शादी हो गई है. अब मैं तोंड जोडके 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 सुधवूंगी. तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात, तुमच्याकडे बुद्धी किती स्टँडर्ड आहे. आणि ज्या घरामध्ये मायबापांनो ज्ञानोबा माऊली कळाले, ज्या घरामध्ये छत्रपती राजे कळाले, ज्या घरामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा काका, सेना महाराज, हे ज्या ज्या घराला कळाले महाराज, ते घर आज मोठे आहेत. ज्या घराला संतही कळाले नाही, परमार्थही कळाले नाही, त्या घराला मध्ये अनर्थ व्हायला काहीच वेळ लागत नाही. आहे तिथंच आहे ते घर, मोठे झालेच नाही. दरिद्री भोगणं हे दुसऱ्यामुळं भोगतो आपण का आपल्या बुद्धीमुळं भोगतो? पटकन बोला. दुसऱ्यामुळं? अजिबात नाही. दुसऱ्यामुळं नाही, तुमची बुद्धी किती स्मार्ट आहे. तुमची बुद्धी जर प्रगल्भ असेल तर तुमच्याकडे प्रॉपर्टी तेवढीच आहे, आणि तुमची जर संकुचित बुद्धी असेल तर तुम्ही तेवढ्याच खुरोड्यात येत. तुमचं मन शक्तिशाली किती आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. माया जाळेमध्ये म्हणजे हे माझच आहे, माझच आहे, माझच आहे, माझच आहे, एवढंच मन म्हणतं. पण ओरिजिनल काय आहे हे तुम्ही संताकडून जर शिकला तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आहे. हे माझं आहे, माझं शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे आपण असं म्हणतो. पण या शरीराला याची बायको म्हणती नवरा माझा आहे, याचा बाप म्हणतो पोरगा, याची आई म्हणती पोरगा, याची मुलगी म्हणती पप्पा, याचा मेवणा म्हणतो दाजी, याचा सासरा म्हणतो जावई. मग ज्या गोष्टीवर 5 जणांचा हक्क आहे बाबा, ती सार्वजनिक का वैयक्तिक? महाराज, हे ज्या ज्या घराला कळालं, परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला कार्यक्रमाला चला, वाघ्याची भाजी बाजरीची भाकरी, चुलीरच्या भाकरी चला खायला, चला हावरी लावलेल्या. परमार्थ खाण्याकरता नाही, परमार्थ बदल करून घेण्याकरता केला जातो. भावया जते नाही उपाय लाभाते, भावया जते नाही उपाय लाभाते, भावया जते नाही उपाय लाभाते, भावया जते नाही उपाय लाभाते. ही परमार्थ महाधन जोडी देवाची चरण, परमार्थ महाधन जोडी देवाची चरण, भावया जतन ही उपाय लाभाते.
पन्नास हार घालू तर मला मग हार घालाय पुरतं भांडवल तर तयार होईल. काही येईना जाईना मरणाचे हार. बऱ्याच माकडाच्या हातात नारळ दिलेलं ते त्याला काहीच कळाना काय करावं, येतं सोलून खावा का फोडाव का घरात बांधाव. हो महाराज, का तिथून माझी मिरवणूक काढीत आणली का लोक पाया पडत होती. या जाळीतून लोक असे हात घालून माझ्या महिला मंडळाच्या पायाला हात लावत होते. का का हे का हे पाय आहेत का टांगड्या आहेत? बोला ना. हो बोला पटक्यान. पाऊले चालती बाळाचे पाय, शिवभोळा चक्रवर्ती. चांगल्या कामाकरता पळत जातात ते पाय, आणि चांगल्या कामाला पळणाऱ्या पायाला आडी घातल्या जाती ती टंगडी. आणि आचरण ज्याचं आचरण त्याचे चरण. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असे काही महात्मे आहेत ना, असे काही गडकरी आहेत ना महाराज, नुसते बोलले तरी सत्य होत. एवढ्या ताकदीचे गादी सांभाळणं म्हणजे सोपं आहे का? सोपं आहे महाराज. जीव जाळावा लागतो, लोकांसाठी समर्पण करावं लागतं. बरं ज्याला अक्कल नाही ते येऊन बोलतो, बाबा इकडं नव्हता खड्डा खांदायला पाहिजे, असं इकून टन मारून असा मंडप इकून ज्याची बायको त्याला बनेल आणखी का त्यो इथं अर्थव्यवस्थाच्या गप्पा आणतो. याला म्हणते घेणं देणं, कंदील लावून येणं, आणि येड्याच्या खिशाला 4-4 पेनं. वाणी अण्णा कल्याणराव कुठे आहेत? महाराज जोगदंड साहेब, भाऊ, दादा, महाराजजी, गुरुजी. परमार्थ म्हणजे नको त्याने महाराजाला अक्कल शिकली. असं नाही असं, असं नाही असं, ते कर नाही महाराज. माहीत आहे ना मायबापांनो, महाराज होणं, संत होणं, गडकरी होणं, ते सांभाळणं म्हणजे नॉट ए जोक. तरुण आहे, तडफदार आहे, पण ह्या तरुण वयात पोक्तपणा येणं म्हणजे हे का सोप्या गोष्टी आहेत का महाराज? सर्वांना मिळून मिसळून घेणं. नाही तर यांच्या वयातले तरुण, आई तरुण तर घे मजा करून, जाशीन मरून तर टाकते पुरून. हा माइंड सेट होणं बाबा सोपं नाही. तरुण अवस्थेमध्ये राजासारखे विचार प्राप्त होणं सोपं नाही. तरुण आहात पण तरुण अवस्थेमध्ये राजासारखे प्रगल्भ विचार प्राप्त होणं म्हणजे धन्य माता पिता. इथं बापाचा DNA स्टँडर्ड लागतो, इथं आईचा गर्भ पवित्र लागतो. त्यावेळेस घरामध्ये छत्रपती राजांसारखे लेकर जन्माला. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. हे प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तारे निधार, तो तारे निधार, नामा म्हणे, नामा म्हणे, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. महाराज मन, बुद्धी, डोळे मोठं व्हायचं ठरलं तर साहेब बरोबर बाबा, मोठं
मोठं व्हायचं ठरलं तर सगळ्या गोष्टी अगोदर समृद्ध लागतात. समृद्ध म्हणजे कल्याणराव, डोळे समृद्ध लागतात, कान समृद्ध लागतात, तुमचे शब्द समृद्ध लागतात. बोलता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे, चांगलं सांगता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी समृद्ध लागतात मायबापांनो. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी अवगत आहे. काही कडे पैसे आले संपून गेले, मग रोड गेला आणि रोडचे पैसे आले साधं संपलं. आणि त्यांनी त्यांचे पैसे संपिले आणि दुसरीने हॉटेल बांधले. ते म्हणले येऊ का म्हणे चहा प्यायला, चहा करायला येऊ. कुठे आहात तुम्ही? किती दैदिप्यमान आहात तुम्ही. माई, मन महत्वाचं आहे. जवळचा शत्रू मन आहे, जवळचा मित्र मन आहे माणसाचा. जवळचा शत्रू कोण आहे? मन आहे, आणि जवळचा मित्र मन आहे. माणसं मनाने मोठी होतात. मन मोठं करायला कारणीभूत मन आहे आणि संपायला कारणीभूत मन आहे. तुमचा रोग वाढायला कारणीभूत कोण आहे? मन आहे. आणि तुमचा रोगाचा नायनाट करायला कारणीभूत कोण आहे? मन आहे. म्हणून मायबापांनो, नको नको मना गुंतू माया जाळे. मन महत्वाचा विषय. बहुत चपळ चंचळ, जाता येता न लगे वेळ. किंवा मनाशी म्हणे गुंफेला असेला, बाप रखुमा देवीवर विठ्ठल अर्पिला. किंवा आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. मन आहे. आणि म्हणून आता कीर्तनात बसलंय मंडपामध्ये. गेला आळंदीला, गेले की नाही? ओ दादा, गेले की नाही आळंदीला? कंदे महाराज गेले की नाही पंढरपूरला? मन किती आहे. बहुत चपळ चंचळ, जाता येता न लगे वेळ. गेलं. कितीतरी स्पीड आहे मनाला. आणि मन म्हणून मन भगवंताच्या चरणावरती समर्पित केलेलं असावं. नको त्याला मन देऊ नका. नको त्याला मन दिलं, नको त्याला हृदय दिलं, त्याची किंमत त्याला नाही, त्याला जखमा करून ठेवल्या. बऱ्याच जणांच्या मनाला हृदयाला जखमा आहेत. आणि जखमेमुळं बरंच आहे. मन आहे. मायबापांनो, हृदय आहे, तुमची बुद्धी आहे, आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. बाहेरून जरी एक दिसत असलं, माझं शरीर, पाय कमरेला चिकटलेले आहेत, हात खांद्याला चिकटलेले आहेत, मान इथं चिकटलेली, हे जरी एक दिसत असलं, पण आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. हे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत, याची झूमिंग खतरनाक आहे. इथं मन आहे, बुद्धी आहे, हृदय आहे, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, पण याला ऑपरेट करणारा ऑपरेटर मन आहे. मन आहे मन. हो, आणि म्हणून मन हे फार महत्वाचा विषय आहे. मग परमार्थ आहे मायबापांनो. नुसतं परमार्थ, गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे परमार्थिक झाला का? नाही. रोज दिंडीला जातो म्हणजे काय? किती भिनलं, किती पचलं, किती रुचलं, किती समजलं. मायबापांनो, नुसती पंढरपूरची वारी म्हणजे परमार्थ नव्हे. वागता आलं का? जगता आलं का? बोलता आलं का? मिटवता आलं का? भांडण मिटवता आलं का? मी 15 दिवसाला पंढरपूरला जातो, महाराष्ट्रात हिंडतो, कीर्तन करतो. आणि माया भावाचेच भांडणं 17 वर्षापासून चालू आहे. दर महिन्याला कोर्टात केस आहे भाऊ. आणि भांडण फक्त एवढ्या जाग्यावरून. ते म्हणतो तू सरक, तू मोठा आहे, मी लहान आहे. मी म्हणतो जमणार नाही, मला 3 पोरं आहे, तुला एकच आहे, तू कमी घे, मी जादा घेतो. महाराज, या भांडणामध्ये जर मिटले तर ठीक, नाही तर अशा भांडणामध्ये जी पंजापासून भांडणं चालू आहेत, पंजाची जेवणी कोर्टात गेली आणि पंजेनी जाता जाता आजाला सांगितलं भाऊ त्यांना सोडू नको.
आज आता त्याच्या विरोधात केस लागली तर आज आता अटॅक आला आणि कोर्टाच्या फायरच मिळाला. शेवटी आजानं बापाला खो दिला. खो खो माहित आहे तुम्हाला कसा खेळला जातो? एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड इकडं, बरोबर आहे ना दिदू? हा, पुढून पळतो तो, कुठूनही घुसतो का? मग कोणचा घुसतो मधून? पुढचा का मागचा? हा, मग मधून कुठूनही घुसतो. मागचा मधून घुसला का आऊट. हा, मग मागचा जे पळते तुम्ही आम्ही, आणि पुढचा जो पळतो तो परपंच. आणि प्रपंचाच्या माग आमचा पंजा पळाला आणि शेवटी आजाला वाटायचं मला आता खो देईन, मला आता खो देईन. आजा चौडेरोच होता. आजाला वाटायचं डेरीचं पगार मी घ्यावा, ऊस माया नावावर जावा. जी पंजेनी खो दिला आजाला, आजाने तर कोणती उडीच आणली बाबा. हा, त्याला वाटलं आता काय नाथ खोळा कवळा किराळ गडी. आजा लहानपणीच लग्न झालेलं त्याचं. असा पळाला प्रपंच माग, असा पळाला महाराज. त्यांनी पळता पळता देवळातले चालू बल काढून नेले, गेलेले देवळात लावले. आजा काय साधा पळाला का प्रपंच माग? मंदिराचं काम चालू झालं तर त्या मंदिराच्या विटात रांजण राचला. गजचे तुकडे तात्या भाऊ, एवढले गजचे तुकडे पायाने लोटून नेले. महे आणि त्याच्या वंगाऱ्या केल्या. मतरील म्हणलं आजा जात होता का नाही पंढरपूरला? ते म्हणे साऱ्यात पुढं राहायचे ते. मी म्हणलं दिसले नाही कधी, राऊट्या ठोकीत होते का काय? ते म्हणले बिस्किट पुढे गोळा करायचे. मागच्या 2 वर्षात तर त्यांनी तर 3 चुंबडे आणले होते, 3 बिस्किट पुढेचे. म्हणलं कोणचे कोणचे? ते म्हणे पार्ले, मॅरीगोल्ड, 2020, पतंजलीचे, टायगर, गुड डे. म्हणलं किती मजा आहे? ते म्हणे बाबा गरम चहा जर पार्ले बुडिले ना तर ते वर येत नाही, ते बोटने खावा लागत आहे. आणि ते गुड्डे क मुड्डे कपात बुडत नाही, ते मोडून कपात बुडावं लागत. मी म्हणलं क्रीमचे त्याची तर मोठी हुंबल आहे. मी म्हणलं झालं काय? ते म्हणे क्रीम ना तू खातो आणि बिस्किट आम्ही खातो. म्हणलं यंदा काही आणलं का नाही? गेलं मस्त पंढरपूरला म्हातारं, पण चंद्रभागेत आंघोळीला गेलं. बुडी हाणली आणि त्याला पेटी सापडली टीलची, एवढी. तिला कुलूपण ते वर काढली ना, असं वाजून पाहत आहे. खुळखुळ वाजली. त्याला वाटलं चांदीचे ठोकळे आहेत. त्याने बिस्किट पुढे तिथंच चंद्रभागेत टाकले आणि सिटरात पेटी गुंडळून घरी आलं. 2 दिवस हात उघर आला आणि मी म्हणले पंढरपूर कस काय 2 दिवस हात उघर आलं? ते मायावर डाफरलं ते. भाऊ महाराजाकडून पखवदाची हातोडी आणली. त्या पेटीला कुलूप होतं का एवढं. त्याने 1.5 दिवस तोडलं नसतं. कुलूप तुटलं तर मी म्हणलं काय भानगडे त्याच्यात काय? तू आहे तिकडा. गावातून फुलं आणले, पेटीला वाहिले, उदबाते ओवळीत. मी म्हणलं मला तरी पाहू द्या. ते मयूर गागलं मतर खिडकीतून पाहत होते. त्याला वाटलं सोनं का चांदीचे ठोकळे. त्याने उदबत्त्या वळल्या बाबा, आणि जसं कोंडीतून कडी काढली का त्याला घाम आल्याला. त्याला वाटत लय डबुल सापडलं. अण्णा जसं पेटी उघडली का त्याच्यात गेलेले बिलेट पानं वस्तरे. कोणाचं काय घेऊन येईल तपास नाही. रानात जर एखाद्याच्या शेरडा चरायला आल्या ना, हळूच जायचं गपक्यान बोकड्या उचलून आणायचं.
असा तर आजनी प्रपंच केला महाराज. माळ नाही, पंगत नाही, परमार्थ नाही, चांगले लोक घरात बोलिले नाही. बोलिले असतील तर बोकड्याचे वाटे मागणारे तुमच्या घरात कोण येते याच्यावर तुमची प्रॉपर्टी आहे. तुमचे मित्र कोण आहेत? तुमचे मित्र कोण आहेत? चांगले आहेत का? तुम्हाला माणसं ओळखता आलेत का? आणि जर ओळखता आले असतील तर संताची कृपा तुमच्यावर झालेली आहे. ओळखता आले असतील. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी. डोळे महत्वाचे आहेत मायबापांनो परमार्थामध्ये. आता तुम्ही माझ्याकडे पाहता, जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? बाबा, जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना, बोला ना. जे दिसतंय ते पाहता. मग तुकोबरायची दृष्टी ना आपली दृष्टी तर सारखी झाली. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. आमची दृष्टी आहे, तुम्ही माझ्याकडे पाहताय, पण एकाच गोष्टीनं बाबा बोलतोय चांगला, पण कोणत्या जातीचा असेल. या जातीनं तर लईच गाड्याला उचलू उचलू टाकलेलं आहे. यो त्यो 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 जाऊ नका, नको 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 नको. अरे तू गांगे आहे का काय? सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. यारे यारे लहान थोर, या ती भलती नारी नर. या ना इथं माय बापांनो, हा थोरल्या गडाचा सप्ताह चालू आहे. सगळ्यांसाठी मोबाईल. सकळासी सकळासी येथे आई अधिकार हा परमार्थ. जाणारोच जाण्याकरता आलेलो आहोत. कोण्या दिवशी जायचं माहित नाही, कधी जायचं माहित नाही. मौत किसी से रिश्वत नहीं लेती, वक्त किसी का गुलाम नहीं है. वेळ कोणासाठी थांबून राहणार नाही. मी जर म्हणलोच यमाला मी बाबा आहे, ते म्हणून तू पहिला नीट. तुमच्यासारख्या गडीने तर लय ना शिलेलंय. कपडे बाबाचे लफडी निळ फुलेची केलेली. बाय अय आई तुला सांगून ठेवतो, बाबा दिसला तर तुला नुसतं काय करून काय नाही. हे बाबाला डाबा द्यायचा, बाबाचे पाय धुवायचे, बाबाला हार अजिबात. डोळे समृद्ध करा, लोक ओळखता आले पाहिजे. हो, ओळखता आले पाहिजे. जिला ओळखता आले ती राजमाता होऊ शकते. आणि जिला संत कळेल नाही, बाबा कळेल नाही, बोंधू कळेल नाही, ती खऱ्याला शिडी तुकडे आणि चोराला मलिदा. हे फार महत्वाचे आहे, फार महत्वाचे. कधी फसल्या जाल. आता तुमचं दिवस सोडून आता कथा
परमपूज्य हरिभक्तीपरायण अक्रूरजी महाराज साखरे यांची चालू आहे, बरोबर आहे? कुठपर्यंत आली कथा? भगवान प्रभू रामचंद्रजीचा विवाह आता पुढे 2-3 दिवसांनी लक्ष्मण रेषा होईल, बरोबर आहे? बरं आई ऐका बरं का, आता लक्ष्मणजीनं मर्यादाची रेषा ओढली होती आणि सांगितलं होतं वहिनी याच्या पलीकडे जाऊ नका. वहिनी गेली का थांबली? वहिनी जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या रावणाच्या ताब्यात आहे, आणि जी मर्यादित आहे ती रामाच्या ताब्यात आहे. याचंच नाव रामायण. तुम्हाला मर्यादाच्या रेषा ओलांडायच्या का मर्यादात राहायचं हे तुम्ही ठरायचं. आणि तुम्हाला पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाभारत घडलं हे बया माणसामुळं का गडी माणसामुळं? वय नर्मदा काको वय मंगल वहिनी अय संगीता वहिनी ह्या भीममावशी त्या कुठं बसल्या? जाना अक्का, भीममावशी, पुष्पाबाईन त्या, लता अक्का त्या, माझ्या नजरच पडा ना. त्या वाऱ्यामुळं बी ऐकू ना धुरपाता काकोला आणि त्यांना ते कारपा आवडू आवरू 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 तिची बेदरी झाली. पुढंच होई ते कूलर पैस न बसू, ते कारप काय डोक्यावर राह ना आणि ती डोक्यावर घेतल्याशिवाय राहील. कोणामुळं घडलं महाभारत? वय काव सका को गडी माणसामुळं ग बया माणसामुळं? वय आत्या बया माणसामुळं. आणि रामायण कोणामुळं घडलं? गड्यामुळं ग बयामुळं? हा बयामुळं. आणि आता चांगल्या चाललेल्या प्रपंचाचं हीच का गड्यामुळं होतं ग बयामुळं होतं? तुम्हीच सांगा आणि मग मला बोला. बापाने पोराला पुण्याला ठुलं शिकायला, इकडं 1.5 एकर वावर ऐकलं, पोराची सोयरीकच चांगली जमली. बापाला वाटलं आता इथं येईन, इथं राहायला येईन. पोरग म्हणी तिकून तिकडे टेम्पूत भांडे द्या, इकडं नका आणू. कोणामुळं? माई घरामध्ये जर दैदिप्यमान स्त्री असेल तर तिच्या पोटी छत्रपती राजे येऊ शकतात. आणि कोण आहोत आम्ही? शूर आहोत, वीर आहोत. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. हाती शूर आम्ही सरदार, आम्हाला कुणाची भीती. वंदे काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागल, जडली येणी प्रीत.